हॅलो फ्रेंड्स, मी डॉक्टर प्रीतम सोलाके फ्रॉम न्यूक्लियस IVF वाकड. आज आता आपण ना एक खूप छान टॉपिक डिस्कस करणार आहोत, जो माझ्या क्लोज टू हार्ट म्हणू शकतो आपण. कारण याचं रिझन असं आहे की मागच्या काही वर्षांपूर्वी जेव्हा मी एका पर्टिक्युलर इन्स्टिट्यूटमध्ये काम करत होतो माझ्या काही सिनियर सोबत, तर तेव्हा एक पेशंट आमच्याकडे येऊन बसली OPD मध्ये आणि पेशंट वॉज रेफर्ड फॉर समथिंग जे मी वाचलेलं होतं, पण मला त्याची तेव्हा सिरियसनेस कळालं नव्हतं. मग मी रुटीन पेशंट सारखी पेशंटची हिस्ट्री घेत बसलो आणि बाय द टाइम आय केम टू हाफ ऑफ द हिस्ट्री, म्हणजे अर्धी हिस्ट्री जेव्हा झाली पेशंटची, तेवढ्या वेळेमध्ये पेशंट माझ्या समोर चेअरवरून खाली पडली आणि पेशंट वेंट इन टू अ हिमरेजिक शॉक, ज्याच्यासाठी आम्हाला इमर्जन्सीमध्ये पटकन तिला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन पुढच्या ट्रीटमेंट करायला लागल्या. आता नेमकं ही कंडिशन काय होती, तिचे कारण काय होते आणि त्याला प्रिव्हेंट करता येऊ शकतं का, तर ह्या गोष्टी आज आपण डिस्कस करूया. तर जेव्हा मग मी ते रेफरल शीट परत वाचली तेव्हा त्याच्यात लिहिलं होतं की द पेशंट इज अ केस ऑफ एक्टॉपिक प्रेग्नन्सी, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की प्रेग्नन्सी ही गर्भाशयात न राहता गर्भाशयाच्या बाहेर राहिलेली होती. नेमकं एक्टॉपिक प्रेग्नन्सीज म्हणजे काय असतं, तर हे आपण आता जस्ट डिस्कस केलं की गर्भाशयाच्या बाहेर प्रेग्नन्सी राहणं. मग बाहेर म्हणजे नेमकं कुठे राहणं, तर आता हे आहे बेसिकली फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. दिस इज वजायना, दिस इज माउथ ऑफ द युट्रस, दिस इज युट्रस प्रॉपर. या फॅलोपियन ट्यूब्स आहेत आणि या सस्पेंडेड ओव्हरीज असतात. आता नॉर्मली प्रेग्नन्सी गर्भाशयामध्ये इथं राहते, तर याच्या व्यतिरिक्त प्रेग्नन्सी जर ट्यूबमध्ये असेल तर त्याला आपण ट्यूबल प्रेग्नन्सी म्हणतो, ओव्हरीमध्ये असेल तर त्याला आपण ओव्हेरियन प्रेग्नन्सी म्हणतो. कधी कधी ती सर्व्हिक्समध्ये पण असते, ज्याला आपण सर्वायकल प्रेग्नन्सी म्हणतो. याच्या व्यतिरिक्त ती ॲब्डॉमिनमध्ये, पोटामध्ये कुठेही असू शकते, त्याला आपण ॲब्डॉमिनल प्रेग्नन्सी म्हणतो. रेअर फॉर्म्स ऑफ एक्टॉपिक प्रेग्नन्सीज कधी कधी लिव्हरमध्येही राहू शकतात, याला आपण ॲब्डॉमिनल प्रेग्नन्सीचा एक प्रकार म्हणतो. काही केसेसमध्ये आता आपण नेहमी ऐकतो की सिझेरियन सेक्शन झालेलं असतं विमेन्सचं, तर आजकाल सिझेरियनचा स्कार जिथे असतो त्या सिझेरियन स्कारमध्येही प्रेग्नन्सीचं प्रमाण आपल्याला दिसत आहे, त्याला आपण सिझेरियन स्कार प्रेग्नन्सी असं म्हणतो. तर हे सगळे एक्टॉपिकचे प्रकार असतात. याच्यामध्ये IVF स्पेसिफिकली रिलेटेड टू IVF मध्ये जेव्हा आपण 2 एम्ब्रिओज किंवा 2 गर्भ जेव्हा ट्रान्सफर करतो, त्याच्यामध्ये हेटेरोट्रॉपिक प्रेग्नन्सी नावाचा प्रकार पण कॉमनली आपल्याला दिसतो. जसं की हेटेरोट्रॉपिक म्हणजे काय, तर एक प्रेग्नन्सी नॉर्मली गर्भाशयात आहे आणि दुसरी प्रेग्नन्सी ट्यूबमध्ये आलेली असते, तर ह्याला आपण हेटेरोट्रॉपिक प्रेग्नन्सीज असं म्हणतो. आता आपण बघूया की नेमकं एक्टॉपिक प्रेग्नन्सीचे नेमके काय कारण असतात. तर महत्वाचं कारण जे असतं ते प्रिव्हियस जर एक्टॉपिक प्रेग्नन्सी राहिलेली असेल, जर एखाद्या पेशंटला आधीच्या प्रेग्नन्सी ही ट्यूबमध्ये राहिलेली असेल तर तिला परत पण ट्यूबमध्ये राहायचे चान्सेस जास्त असतात. याच्या व्यतिरिक्त काही पेशंट्सला व्हाईट डिस्चार्ज किंवा पेल्विक इन्फ्लेमेटरी डिसीज किंवा इन्फेक्शन्स ऑफ द फॅलोपियन ट्यूब, युट्रस हे झालेले असतात, त्याच्यामध्येही प्रेग्नन्सी एक्टॉपिक राहण्याचे चान्सेस जास्त असतात. एंडोमेट्रिओसिस आहे, ट्यूबल सर्जरीज आहेत किंवा काही एक्सेसिव्हली लॉंग ट्यूब्स, काही केसेसमध्ये 10 सेंटीमीटरच्या ट्यूबच्या ऐवजी 12-13 सेंटीमीटर ट्यूब्सची जर लेंथ जास्त असेल, फंक्शनली एबनॉर्मल ट्यूब्स असतील, जसे की ट्युबरक्युलोसिस, ज्याच्यामध्ये ट्यूब्सच्या आतमध्ये जसं आपल्या टूथब्रशवर जशा छोट्या छोट्या सिलिया असतात किंवा टूथब्रशला ब्रिसल्स असतात, तशाच सिलिया फॅलोपियन ट्यूबच्या आतमध्ये असतात. तर त्या सिलिया डॅमेज झाल्यानेही कधी कधी आपल्याला तिथं प्रेग्नन्सी राहिलेली दिसते. तर हे काही कॉमन कारण आहेत ट्यूबल प्रेग्नन्सीचे. काही रेअर कॉजेस मध्ये जसं की स्मोकिंग आहे. दिस इज सेड टू बी सम स्मोकर्स, जे स्मोकिंग करणारे व्यक्तीज असतात त्यांच्यामध्येही एक्टॉपिकचं प्रमाण जास्त असतं. कमिंग टुवर्ड सिम्पटम्स, जेव्हा आपण आता या पेशंटचे नेमकी त्रास काय असतात हे जेव्हा आपण बघतो, तर त्याच्यामध्ये बेसिकली पेशंट, सर्वात महत्वाचं पेशंट प्रेग्नंट असते, जे आपण आधीच्या व्हिडिओजमध्ये पाहिलेलं आहे प्रेग्नन्सी कशी ओळखायची. सेकंड आहे पेशंटला डिझीनेस असतं, काही वेळेला पेशंट्सला चक्कर येऊन पडण्याचं प्रमाण असतं, काही पेशंट्समध्ये खूप जास्त वेजायनल ब्लिडिंग असतं, काही पेशंट्समध्ये खूप जास्त पेन असतं, शार्प स्टॅबिंग पेन, जसं की सिव्हिअर पेन इन लोअर ॲब्डॉमिनमध्ये दिसू शकतं या केसेसमध्ये.
आता ह्या केसेस बेसिकली डायग्नोज कशा केल्या जातात, तर सर्वात महत्वाचं असतं अल्ट्रासोनोग्राफी. सोनोग्राफीवर या केसेस टिपिकली डायग्नोज केल्या जातात. क्लिनिकली ह्या केसेस ह्या सस्पेक्ट केल्या जाऊ शकतात फक्त. कमिंग टुवर्ड्स ट्रीटमेंट पोर्शन. ट्रीटमेंट ही जी आहे टॉपिक प्रेग्नन्सीची, ही बेसिकली 3 ते 4 गोष्टींवर डिपेंड करते. त्यातली फर्स्ट गोष्ट आहे पेशंटच्या क्लिनिकल सिम्पटम्स काय आहेत. दुसरं आहे पेशंटच्या बीटा एससीजी लेवल्स काय आहेत. तिसरं आहे पेशंट्सला सोनोग्राफीवर बाळामध्ये हार्टबीट्स वगैरे आलेले आहेत का. प्रेग्नन्सीमुळे मदरच्या ॲब्डोमेन मध्ये काही कॉम्प्लिकेशन जसे की ब्लिडिंग वगैरे झालेलं आहे का. तर ह्याच्यावरून आपण बेसिकली 2 गोष्टी डिफरन्शिएट करू शकतो की मेडिकल मॅनेजमेंट करायची आहे की सर्जिकल मॅनेजमेंट करायची आहे. काही पेशंट्स असतात जे आपण मेडिकली मॅनेज करू शकतो, जसे की ज्या केसेसमध्ये बीटा एससीजी कमी आहे, हार्टबीट पेशंटला अजून आलेले नाहीयेत, किंवा प्रेग्नन्सी ज्या आहे त्याच्याने कॉम्प्लिकेशन्स हिमोपेरिटोनियम नाहीये, पेशंट्स क्लिनिकली स्टेबल आहे. तर या केसेसमध्ये आपण मिथोट्रिक्झेट इंजेक्शन्स देऊन पेशंटला सिरियल बीटा एससीजी मॉनिटर करून आपण त्यांना सर्जरी अवॉइड करू शकतो. परंतु काही केसेसमध्ये आपल्याला ह्या ज्या गोष्टी आहेत त्या सिव्हिअर असतात, पेशंट्सला आपण कन्झर्वेटिव्हली मॅनेज करू शकत नाही. त्या केसेसमध्ये मात्र आपल्याला लॅप्रोस्कोपिकली दुर्बिणीच्या सहाय्याने पोटामध्ये जो प्रेग्नन्सी राहिलेली असते तिला मल्टिपल वेजने आपल्याला तिला काढून टाकावं लागतं. खूप सिव्हिअर केसेसमध्ये जिथं आपल्याला लॅप्रोस्कोपीला अरेंज करायला किंवा मॅनेज करण्यासाठी थोडी डिफिकल्टी येत असतं सर्जन, तर किंवा एक्सपर्टीज कमी असेल, तर अशा केसेसमध्ये आपल्याला लॅप्रोटोमी म्हणजे पोट डायरेक्टली कट करून सिझेरियन सारखं आपल्याला ती प्रेग्नन्सीमुळे होणारं जे ब्लिडिंग आहे ते स्टॉप करायला लागतं की जेणेकरून आपण मदरचं लाईफ सेव्ह करू शकू. आता आपण बघूया की हे सगळं आपल्याला प्रिव्हेंट करता येऊ शकतं का. तर हो, काही केसेसमध्ये हे प्रिव्हेंट करता येऊ शकतं. जसं की IVF मध्ये आपण काही वेळेला एम्ब्रिओ ट्रान्सफर जे असतं ते लो एम्ब्रिओ ट्रान्सफर ज्याला म्हणतो, पूर्णपणे गर्भाशयाच्या फंडस जवळ एम्ब्रिओज न सोडता ते थोडेसे खाली सोडले जातात. याच केसेसमध्ये काही पेशंटला आपण स्मोकिंग अवॉइड करण्याचा सल्ला देतो. काही केसेसमध्ये अर्ली डिटेक्शन्स ऑल्सो हेल्प. त्यामुळं मिस झाले पिरियड की इमिडिएटली हॉस्पिटलला जाऊन दाखवणं, सोनोग्राफी करून घेणं हे महत्वाचं ठरतं. आपण हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की एक्टोपिक प्रेग्नन्सी एक सिरियस मेडिकल कंडिशन आहे आणि जेवढं लवकर तुम्ही डायग्नोसिस त्याचं अर्ली कराल तेवढं लवकर पेशंटचं लाईफ सेव्हिंग आपण करू शकतो. जर डायग्नोसिसमध्ये डिले झाले तर मदरला ICUला जाण्यापर्यंतही वेळ पडू शकते. त्यामुळं तुम्ही बिलकुल ही कंडिशन इग्नोर करू नका. तर या संदर्भात तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. आमची टीम तुम्हाला रिप्लाय करण्यासाठी प्रयत्नशील राहील. थँक्यू.